श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी बुधवारी काय करायचं आहे सांगण्यासाठी आले. बुधवार आहे आणि गणेशजींचा वार, रिद्धी सिद्धीचा वार आहे. सूर्याला जल दिलेला आहे. गणेशजींना दुर्वा फूल अर्पण केलेला आहे. रिद्धी सिद्धींना फूल आणि हळदी कुंकू अर्पण केलेला आहे. शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करायचं आहे. फूल आणि बेल अर्पण करायचं आहे. आज आपल्याकडे 9वी माळ आहे. आज आहे नवरात्रातला 9वी माळ म्हणजे शेवटची माळ असते ही. आणि आज खूप ठिकाणी कन्या पूजन होत आहे. परत हवन होत आहे. आज खूप पवित्र दिवस आहे. आज माता पूर्णपणे आपण हे जे 9 दिवस उपवास केलेले आहे किंवा जी पूजा आराधना केलेली आहे, जे तिच्यासाठी आपल्याला जमेल तसं आपण आपलं कर्तव्य पार केलेलं आहे. त्याच्यासाठी आज माता आपल्याला सगळ्यांना खूप आशीर्वाद देऊन जाणार आहे. ह्यासाठी मातेला पुन्हा एकदा सगळ्यांनी प्रसन्नतेने नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य माताला गुळपोळी किंवा तुम्ही पुरणपोळी, गुळाचा शिरा, गुळाची लापशी, खीर, पुरी असा तुम्ही आजचा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि तिला फार आवडते. दूध पोळी सुद्धा तिला खूप आवडते. आणि आज गणेशजींचा वार आहे त्याच्यामुळे दूध साखर, दूध गुळ तुम्ही आज प्रसादामध्ये देऊ शकता. आज कन्यापूजनही करू शकता. म्हणतात की अष्टमी आणि नवमीची कन्यापूजन म्हणजे हे खूप चांगलं कन्यापूजन मानलं जातं. तर नक्कीच तुम्हाला जमेल तसं तुम्ही आज नक्कीच आपल्या घरी कन्यापूजन करून घ्या. कन्येंना पुरी, खीर, हलवा असा तुम्ही चणे असं त्यांना भोजन द्या. त्यांच्या पाया पडा, त्यांना हळदी कुंकू आणि लावा, काही गिफ्ट द्या, ज्याच्याने कन्या खुश होऊन तुम्हाला खूप आशीर्वाद देतील. ज्यांच्या आज माळी पूर्ण होत आहेत त्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ज्यांचे घट आज पूर्ण झालेले आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा. तर अशा प्रकारे आज मातेचं गुण गायत आहे. लक्ष्मी अष्टम बोलायचं आहे, दुर्गा अष्टम बोलायचं आहे, गणेश अथर्व शीर्ष बोलायचं आहे. संध्याकाळी हनुमान चालीसा आहे, दिवे लावायचे, धूपबत्ती करायची आहे, पिंपळेच्या झाडाला जल द्यायचं आहे, गुळ घालायचा आहे त्याच्यामध्ये, कारण गोडवा सगळीकडे पाहिजे म्हणून आपल्याला गुळाचा महत्व मानलं जात आहे या नवरात्रीमध्ये. आणि मंगळाचं वर्ष चालू असल्यामुळे गुळाला खूप ह्या वर्षामध्ये महत्व आहे. तर गुळाच्या वस्तू तुम्ही दान करा आणि अशा प्रकारे तुम्ही आजचा दिवस साजरा करा. श्री स्वामी समर्थ.